रमाईनगर मुरुड या ठिकाणी ही नाल्यांची दुरावस्था आपण हे पाहत आहात। हे जे दृश्य आहे ते डॉक्टर छलानी साहेबांच्या दवाखान्यापासून ते रमाईनगरकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरचे दृश्य आहेत। या ठिकाणी नाल्यांची दुरावस्था झाल्या कारणाने जर नळाला पाणी सुटलं तर या पाण्याची अवस्था अगदी रस्त्यावरती घाण पाणी येत असताना आपल्या ठिकाणी दिसून येत आहे। जवळजवळ इतरत्र सर्व हे घाण पाणी पसरलेलं आहे, यामुळे रोगराई होण्याची दाट शक्यता आहे। हा रस्ता जो आहे तो शाळेत जाणाऱ्या मुलांचा हा रस्ता आहे। या ठिकाणी वाहनांची गर्दी देखील असते। हा बाजारातला मेन रस्ता आहे। DDN मार्केटच्या शेजारचा हा रस्ता आहे आणि या ठिकाणी आपण पाहत असाल बघा संपूर्ण रोड हा ह्या घाण पाण्याने भरलेला आहे। नाल्या अशा गच्च भरून गेलेल्या आहेत। तर ग्रामपंचायतचं या नाल्याकडे लक्ष असलेलं दिसून येत नाही। एकंदरीत ग्रामपंचायत या नाल्याकडे दुर्लक्ष करत असल्याकारणाने पाणी रोडवरती येत आहे। हे सर्व घाण पाणी आहे। हे बाथरूमचं पाणी आहे, त्यानंतर आंघोळीचं पाणी आहे आणि या नाल्या गच्च झाल्यामुळे आपल्याला या ठिकाणी हे अतिशय दुर्गंधीचं पाणी या ठिकाणी आपल्याला जात असताना दिसून येत आहे। आपण हे दृश्य पाहत असाल मुरुडमधील रमाईनगर या भागातले दृश्य आहेत। जर अशीच अवस्था असेल तर लोकांचं आरोग्य धोक्यामध्ये नक्कीच येईल। प्रशासन याकडे लक्ष देत नाही। हे बघा या ठिकाणीच नाल्या फक्त तुंबलेल्या आहेत आणि या तुंबलेल्या नालीतून पाणी या ठिकाणून बाहेर येत आहे। हे दृश्य आपण सर्व दृश्य जे पाहत आहात ते रमाईनगर यामधले दृश्य आहेत।